तव्यावर गव्हाचं पीठ आणि गुळाची बिस्किटे कशी बनवायची ते पाहूयात. तव्यावर किंवा कढईमध्ये सुद्धा एकसारखी छान बेक होतात, छान फुलतात आणि आतून मस्त जाळीदार बनतात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा, गव्हाचं पीठ, वेलची, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ हे एकत्रच वाटून घेतलं. मिक्सरला 2 ते 3 वेळा हे फिरवून बारीक पावडर करून घेतली. त्यानंतर यामध्ये गूळ घेऊन हे सुद्धा मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घेतलं. आता एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलं. यामध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि तूप घालून हे सगळं पीठ चांगलं चोळून घेतलं. आता यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि थोडंसं सैलसर हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं. दूध घालून असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं. पाऊण तासानंतर तव्यावरती बेकिंग पेपर सेट करून घेतला. एका प्लेटमध्ये सुक्या मेव्याचे काप सेट करून घ्यायचे. थोडं थोडं हे बॅटर घेऊन बिस्किटचा आकार द्यायचा आणि सुक्या मेव्याचे काप असे चिकटवून घ्यायचे. या पद्धतीने तव्यावरती सगळी बिस्किटे सेट करून घ्यायची. एक जाड तळाचा तवा प्रीहीट करून घेतलेला आहे. यावरती हा तवा ठेवून 35 ते 40 मिनिटे बेक करून घ्यायचा. तर 40 मिनिटानंतर ही बिस्किटे छान बेक झालेली आहेत. याच पद्धतीने कढईमध्ये किंवा एखाद्या जाड तळाच्या भांड्यामध्ये सुद्धा बिस्किटे बेक करून घेऊ शकता. तर हे पहा मस्त टम्म फुगलेली आहेत, आतून मस्त जाळीदार झालेले आहेत. यामध्ये तूप, गव्हाचं पीठ आणि गूळ असल्यामुळे अतिशय पौष्टिक बिस्किटे तयार झालेले आहेत. तर रेसिपी नक्की करून पहा.